झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. मात्र फेब्रुवारी 2026 मध्ये या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेतील आदित्यची भूमिका साकारणारा प्रसाद जवादे दीपज्योती या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर या मालिकेतील सासू-सासऱ्यांची जोडी म्हणजेच मुग्धा कर्णिक आणि विजय पटवर्धन हे पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. विजय पटवर्धन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. विजय पटवर्धन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की नमस्कार मंडळी, झी मराठीवरील पारू ही मालिका अत्यंत गाजली. त्या मालिकेतील पात्र जणू काही तुमच्या घरातीलच जीवाभावाची माणसं झाली होती. त्यांची सुख-दुःख तुम्ही जवळून पाहिली. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर म्हणजे आदित्याचे आईवडील आणि पारूचे सासू-सासरे यांना तुम्ही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. दुर्दैवाने ती मालिका संपली. कशी, का, कारण काय याकडे थोडं दुर्लक्ष करूया. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणूया आणि सर्वांचं सगळं चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करून नव्याने सुरुवात करू. कारण अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर आता नव्या रूपात सौ आशालता अनंत जोशी आणि श्री अनंत माधव जोशी उर्फ धुरंधर म्हणून येत आहेत. ते गेले आहेत त्यांच्या मुली ट्विंकलसोबत परदेशात सुट्टी एन्जॉय करायला. ते कुठल्या देशात गेले आहेत, तिथे त्यांना कोणकोणती माणसं भेटतात, ही सुट्टी ते कशी एन्जॉय करतात हे पाहायला मिळणार आहे. सवाई गंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित, भरत दाभोळकर लिखित आणि दिग्दर्शित कॅरी ऑन स्पायगिरी या घराच्या दिवाणखान्याच्या चौकटीतून बाहेर आलेल्या जबरदस्त नाटकात. तर भेटूया नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला, असं म्हणत विजय पटवर्धन यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. कॅरी ऑन स्पायगिरी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार 10 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. चाहत्यांनी मुग्धा कर्णिक आणि विजय पटवर्धन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.